नमस्कार, मी जान्हवी सावंत. TV9 मराठी आपला बायोस्कोपमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मी जसं नेहमीच म्हणते तसं मराठीमध्ये आता नवनवीन चित्रपट यायला लागलेले आहेत आणि जी चित्रपटांची कथा असते ती अगदीच अवर्णनीय असते आणि असाच एक नवा कोरा चित्रपट 21 नोव्हेंबरला आपल्या भेटीला येतो आहे. चित्रपटाचं नाव आहे स्मार्ट सूनबाई. आता ही स्मार्ट सूनबाई नेमकी कोण आहे, कशी आहे आणि या चित्रपटामध्ये इतक्या दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे, त्यामुळे आपण निश्चितच या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी या चित्रपटातले काही कलाकार आणि अर्थातच दिग्दर्शक आपल्या इथे आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तर सुरुवातीलाच आपल्या सोबत आहेत सगळ्यांचंच क्रश किशोरीताई कशा आहात? एकदम मस्त आहे आणि इथे तुमच्या TV9च्या ऑफिसमध्ये येऊन मला खूप छान वाटतंय. इतकं नॅचरल असं हे तुझं इंटरव्ह्यू घेण्याची जी पद्धत आहे खूप आवडली मला. थँक्यू सो मच. आणि आता महत्त्वाचा प्रश्न की मी जेव्हा पोस्टर बघितलं चित्रपटाचं, एकीकडे गावरान लूक आहे, एकीकडे खूप मॉडर्न लूक आहेत. अर्धे आपल्याला कलाकार जे आहेत ते मॉडर्न लूकमध्ये, अर्धे गावरान लूकमध्ये आणि तुम्ही थोड्याशा गावरान लूकमध्ये आम्हाला दिसत आहेत. तर नेमकी तुमची भूमिका काय आहे आणि कसा चित्रपट तुमच्यापर्यंत आला? शिवाजी सरांचा जेव्हा मला कॉल आला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की ग्रामीण महिलेची भूमिका आहे आणि मी म्हटलं मला स्क्रिप्ट पाठवून द्या. एक तर ग्रामीण महिला म्हटल्यावर मला जरा चॅलेंजिंग वाटलं, कारण अशा भूमिका माझ्याकडे येत नाहीत. तर मी स्क्रिप्ट वाचलं आणि खूप क्लिष्ट असं ते ग्रामीण भाषा होती त्याच्यामध्ये, म्हणजे विदर्भाची, खानदेशी, असे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची भाषा होती त्याच्यामध्ये आणि ग्रामीण. मी म्हटलं की हे जरा आपल्याला पाठांतर चोख करावं लागणार आहे या डायलॉग्ससाठी. पण मजा आली करताना, ते बोलताना त्याचे म्हणजे 1-2 दिवस जातात, जरा जड जातं, पण त्यानंतर इतकं स्मूथ झालं की म्हणजे नॉर्मली पण आपण असंच एक हेल घेऊनच बोलायला लागले होते मी ऑलमोस्ट. त्यामुळे मजा आली आणि इतके सुंदर सुंदर ॲक्टर्स आहेत आमच्या सिनेमामध्ये. संतोष माझ्या मुलाचा रोल करतोय, सायली माझ्या सुनेची भूमिका करते आणि बाप्पा आहेत आपले, दीपक शिर्के आहेत, मोहन जोशी, इतके वेगवेगळे कलाकार आहेत ना की त्या सगळ्यांबरोबर एक टीम आणि 30-35 दिवस सगळे एकत्र होतो. म्हणजे असं नाही की एकाचा रोल संपला, दुसरा आला, दुसरा गेला, सगळे एका फ्रेममध्ये कंटिन्युअसली होतो आम्ही आणि एका बेटावर राहत होतो. त्यामुळे इतकं छान असं एक परिवारासारखं आमचं एक कम्प्लीट फॅमिली ॲटमॉस्फिअर झालं होतं. खाणं पिणं, राहणं, काम करणं सगळं एकत्र होतो आम्ही. खूप धमाल केली आम्ही या सिनेमात. अगदीच. आणि मुळात तो ट्रेलर बघूनच ती मजा आत्तापासून यायला लागली आहे, त्यामुळे उत्सुकता तर खरंच आहे. मी अर्थात मला असं वाटतं, आय गेस की स्मार्ट सुनबाई याच असाव्या. त्यामुळे मी तुला विचारेन सायली की हा रोल तुझ्यापर्यंत कसा आला, कशी निवड झाली? मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर शिवाजी सर देतील की माझ्यापर्यंत ते कसे पोहोचले, त्यांनी काय विचार केला होता मला कास्ट करताना. पण माझी निवड झाल्यावर मला खूप छान वाटलं, कारण ह्या सगळ्यांची नावं मी ऐकली होती की ह्या सगळ्यांबरोबर काम करायचं आहे आणि फिल्ममध्ये फुल एंटरटेनमेंट पॅकेज आहे ही फिल्म. म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्ही मिस करणार नाही थिएटरमध्ये गेल्यावर. खूप छान डान्स आहेत, खूप सुंदर म्युझिक आहे फिल्मचं, गाणी खूप छान आहेत, गायक खूप चांगले आहेत, स्टोरी खूप चांगली आहे, ड्रामा आहे, ॲक्शन मला करायला मिळालं आणि आय वॉज सो हॅपी की मी ॲक्शन सिक्वेन्स केला आहे फिल्ममध्ये. आपण म्हणतो ना एक पॅकेज आहे एंटरटेनमेंटचं, तशी ही फिल्म आहे. त्यामुळे ही फिल्म माझ्याकडे आली, मी खूप खुश आहे. आणि मी पाहिलंय ते सॉन्ग हळदी कुंकू समथिंग, खूप मस्त वाटतंय आणि मला वाटतं आता जवळपास मार्गशीर्ष येतोय, त्याच्यानंतर हळदी कुंकवाचा समारंभासाठी एकदम साजेस असं सॉन्ग आहे. तेही आम्हाला छान नृत्याविष्कार पण खूप सुंदर सुंदर केलेले आहेत त्याच्यात. ओव्हरऑल तुझा, कारण इतके दिग्गज कलाकार चित्रपटामध्ये एकत्र येत आहेत आणि या सगळ्यांबरोबर काम करायला मिळते, काय भावना आहेत? मी दीपक सरांनाच म्हटले होते, त्यात एक सीन असा आहे की मी त्यांना घाबरवते. तर मी त्यांना म्हटलं हे म्हणजे तुम्हाला खूप जास्त ॲक्टिंग करावी लागणार आहे की तुम्ही घाबरताय, कारण आजपर्यंत मी तुमची कामं बघून घाबरत आली आहे. चकुलामध्ये मी त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांना सांगितलं की मी लिटरली रडले होते ते बघून की का हे इतका त्रास देतात त्याला. तर खूप चॅलेंजिंग होतं काही ठिकाणी, पण सगळ्यांनीच खूप छान साथ दिली. आम्ही दोघी तर शेजारी होतो रिसॉर्टमधल्या, त्यामुळे आम्ही एकमेकींना विचारायचं, हां आवरलं का तुझं, हां चहा झाला का तुझा वगैरे असं. पण रील बनवलं किशोरीताई, ती सोडत नाही. तिने एकदा ठरवलं रील बनवायचं की ती सोडत नाही. तर खूप छान, खूप सुंदर एक्सपिरियन्स होता माझा आणि मला कुठेही असं जाणवलं नाही की मी कोणीतरी
काय म्हणतात, ह्या वेगळ्या माणसांमध्ये आली. इतकं सगळ्यांनी मला समजून आणि खूप छान एका वेगळ्या लेवलला, एक सूदिंग लेवलला आम्ही शूट केलं. आणखीन एक बोलू इच्छिते की हे जे गाणं पाहिलंस तू, हळदी कुंकवाचं गाणं म्हणा किंवा रोमॅन्टिक सॉन्ग आहे आणि हॅपी बर्थडे सॉन्ग आहे, हे हे सगळं एवढं मोठं ग्रेंजर ना तुम्हाला फार क्वचित बघायला मिळतं मराठी सिनेमांमध्ये. किंवा जे टेकिंग केले आपल्या शिवाजी सरांनी, ड्रोन शॉट्स आहेत, तलाव दिसतंय, बोटी आहेत, हाऊस बोट्समध्ये आम्ही शूट केलेलं आहे. तर हे सगळं श्रेय आमच्या निर्मात्यांना जातं, कारण त्यांनी एकही गोष्ट त्यांनी कमी पडू दिली नाहीत. ऑनस्क्रीन असो, बिहाइंड स्क्रीन असो, आम्हा कलाकारांना, टेक्निशियन्सला एवढं आनंदी ठेवलं होतं त्यांनी. आणि ऑन स्क्रीन तर डेफिनेटली इतकं ग्रेंजर आहे ना चित्रपटामध्ये, म्हणजे समाधान मिळालं ह्या चित्रपटामध्ये काम करण्याचं. एवढे सिनेमे केल्यावरती असं आपण निवडतो ना की हे प्रोजेक्ट वन ऑफ द म्हणजे बेस्ट प्रोजेक्ट असेल माझ्या करिअरमधलं. खरंच खूप मस्त. मी त्या संदर्भात दिग्दर्शकांशी बोलणारच आहेत. पण खरंच मी जसं म्हटलं की आत्ताच्या पिढीमधले सुद्धा कलाकार आहेत, तसंच आम्ही ज्यांना लहानपणापासून पाहतोय असेही कलाकार यामध्ये आहेत. आणि खरं तर हे आमचं भाग्य आहे की आम्हाला तुमच्याशी बोलायला मिळतं आहे. दीपक शिर्के सर यांना मी विचारणार आहेत की सर, इतके रोल केलेले आहेत आत्तापर्यंत तुम्ही, इतक्या भूमिका पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्याच, ही भूमिका करताना काय वेगळेपण जाणवलं? प्रत्येक भूमिकेत एक वेगळेपण असतंच आणि ते शोधावं लागतं. मी ते शोधतो. या भूमिकेत मी एक हिरवा म्हातारा आहे, म्हणजे जेणेकरून बायकांच्या मागे लागणं वगैरे असा हिरवा म्हातारा आहे. हा नवीन रोल होता म्हणून मी केला तो. अगदीच. पण आत्ता ह्या दिग्दर्शकांसोबत सुद्धा काम करताना आणि इतक्या सगळ्या कलाकारांसोबत काम करताना प्रत्येकाला तुमच्याकडून काही ना काही शिकण्यासारखंच आहे. पण मला असं म्हणजे जसं मगाशी सायली म्हणाली की मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही प्लीज घाबरा. तर मला असं विचारायचं आहे की असा एखादा किस्सा किंवा अशी एखादी या सगळ्या चित्रपट शूट होतानाची आठवण जी आहे की तुम्हाला नेहमी स्मरणात राहील? हां, तशा भरपूर गोष्टी आहेत. पण एकदा मी आणि लक्ष चाललो होतो गाडीतनं आणि आमच्याबरोबर एक हिरोईन होती. तर एक बैलगाडी अशी बाहेर आली आणि त्याला पाठी पण बैल होता बैलगाडीचा. तर ती हिरोईन म्हणाली, याला पाठी बदल बैल कशाला? तर लक्ष म्हणाला, रिव्हर्स गाडी घ्यायला. आठवणीतली गोष्ट आहे. वाव, खूपच मस्त. म्हणजे त्या आठवणी सुद्धा आता पुन्हा ताज्या झाल्यात. मी संतोष सरांकडे येते. संतोष सर, म्हणजे आत्ता सेम क्वेश्चन तुम्हालाही असेलच खरं तर, की इतक्या सगळ्या भूमिका केल्यात तुम्ही. आम्ही तुम्हाला विविध चित्रपटांमधून सुद्धा पाहिलं आहे, मालिकांमधून पाहिलेलं आहे. ही भूमिका तुमच्यापर्यंत कशी पोहोचली आणि काय नाविन्य वाटलं म्हणून तुम्ही स्वीकार? प्रत्येक भूमिका करणं एक कलाकार म्हणून ती माझी आवड आहे, ते माझं पॅशन, ते माझं प्रोफेशन आहे. अनेक वेगळ्या धाटणीतले चित्रपट आत्तापर्यंत करत आलो आहे, त्यातले कॉमेडी करूनही झालं आहे. पण हा सिनेमाचं नाव स्मार्ट सुनबाई आहे. सो रघु जे कॅरेक्टर मी केलं आहे ते, त्या रघुची बायको गंगा आहे, तिची हा सपोर्ट सिस्टम आहे. आय मीन सपोर्टिंग रोल फॉर दिस फिल्म, त्या गंगासाठी. तर खूप बरं वाटतं. म्हणजे बऱ्याच वेळेला म्हटलं जातं ना की एका सक्सेसफुल पुरुषाच्या मागे, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. मला वाटतं या सिनेमातनं एक गोष्ट नव्याने कळेल की एका यशस्वी स्त्रीच्या मागे एक चांगल्या पुरुषाचा पण हात असायलाच हवा. आणि मला वाटतं या सिनेमातनं मनोरंजन करता करता एक गोष्ट फार महत्त्वाची सांगितली की जशी स्त्री महत्त्वाची आहे तसंच आपल्यासाठी स्त्री महत्त्वाची आहे, तसंच आपणही कुठेतरी स्त्रीसाठी महत्त्वाचे असायला हवं आणि तो प्रयत्न करायला हवा. जर आपली बायको, आपली बहीण, आपली आई किंवा आपली मैत्रीण जर ती योग्य आहे, ती अगदी करेक्ट आहे, तर तिच्या मागे तेवढं खंबीरपणे उभं राहण्याचं कर्तव्य आपलं आहे, त्या पुरुषाचं आहे. सो मला या सिनेमातनं काम करताना त्या खंबीर आणि कर्तव्यदक्ष पुरुषाची एक भूमिका करायला मिळाली. आणि पुन्हा मागे किशोरी त्यांनी सांगितलं, आज शिवाजी दादा दिग्दर्शक आहेत. आज ते मी त्यांना खूप भाग्यवान आहे असं मी म्हणेन की त्यांना ना आमचे आबा, आम्ही आबा म्हणतो सगळेजणं त्यांना, तर मी प्रेमाने आबा म्हणतो. तर आबानं सारखे निर्माते ना खूप गरजेचे आहेत मराठी चित्रपट क्षेत्रात. कारण सिनेमाचं शूटिंग करताना शिवाजी दादा तुम्हाला सांगतीलच, कुठल्याही गोष्टीची कमी कुठेही पडू दिली नाहीत. कॅमेरा असो किंवा टीम असो, जे पाहिजे ते प्रॉपर करण्यात त्यांनी देण्याचं पूर्णपणे त्यांनी खात्रीपूर्वक सगळ्यांना दिलं. आणि मला असं वाटतं की त्याचा वापर त्या निर्मात्यांनी
जी कष्ट हा सिनेमा बनवण्यासाठी घेतले आहे त्या कष्टाचा करेक्ट त्या गोष्टींचा करेक्ट वापर दिग्दर्शकांनी केलेला आहे. आम्ही प्रयत्न केला आहे. आता तो प्रयत्न काय केला आहे, कसा केला आहे, तुम्ही सिनेमा नक्कीच बघा. 21 तारखेला रिलीज होतोच आहे. आणि अनेक नवीन काही हिरो या सिनेमातनं या तुमच्या समोर येणारच आहेत. तो माझ्या बाजूलाच उभा आहे, तुम्ही त्याला विचारा त्याचा अनुभव. अगदीच विचारणारच आहे. स्त्री शक्तीचा जागर आपण म्हणू शकतो. खरं तर स्त्री शक्तीबद्दल या चित्रपटामध्ये सांगितलेलं आहे. मला विचारायचं आहे, तुमच्या आयुष्यातली अशी स्त्री शक्ती कोण? माझी आई अर्थात, आणि त्यानंतर माझी पुतणी. पुतणीचं नाव घेतलंय म्हणून विचारलं, काय खास आणि का असं तुम्ही पुतणी म्हणता? बिकॉज एक तर आमच्या जुवेकर फॅमिलीत पूर्ण आमच्या जुवेकर फॅमिलीत पहिल्यांदा एक मुलगी जन्माला आली आहे. त्यामुळे त्याचा आम्हाला सगळ्यांनाच अप्रूप आहे आणि खूप आनंद आहे. आणि एक जवळचं रिलेशन आहे. आणि समोर मी एकटाच नाही, अनेक असे फॅमिलीज असतील जिकडे कुठेतरी एक रिलेशन तुमच्या पुतण्याशी असतं. तसं माझं एक जवळची एक टच किंवा तो खूप वेगळं कनेक्शन आहे माझ्या पुतण्याशी. त्यामुळे ती जास्त कदाचित तेच माझं तिच्यासाठी जे काम करतो आहे ते कोणासाठी काम करतो आहे, कोणासाठी पैसे कमवतो आहे. तर आता एक तुला म्हणतो ना, एक समोर काहीतरी असावं लागतं, तर ती पुतणी आहे. आणि आई आहे, पुतणी आहेच, पण सगळ्याच ज्यांच्या शी मी संपर्कात आहे, ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, ज्या माझ्या को आर्टिस्ट आहेत, त्या सगळ्याच नारी शक्ती आहेत माझ्यासाठी. आता जसं संतोष सर म्हणाले तसं रोहन, तुझ्यापर्यंत ही भूमिका कशी आली आणि काय वाटलं एवढ्या सगळ्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करतानाचा तुझा अनुभव कसा? सर्वप्रथम TV9च्या प्रेक्षकांना नमस्कार. स्वतः मी TV9 डेली बघतो, त्याच्यामुळे आज छान वाटते की TV9च्या स्टुडिओमधून मी इंटरव्ह्यू देतो, त्याच्यामुळे एक वेगळा उत्साह आहे. 21 नोव्हेंबरला येणार आमचा सिनेमा स्मार्ट सुनबाई, सगळे बोललेच. ह्या सिनेमामध्ये मी एक श्रीधर नावाचं पात्र केले. तसा मी प्रॉपर अहिल्यानगरचं आहे, पण ह्यातलं पात्र माझं पुण्यातलं आहे, म्हणजे शहरी पात्र आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी ते एक चॅलेंजिंग होतं. पण आमचे दिग्दर्शक शिवाजी अण्णा दोलतडे असतील, खूप चांगल्या प्रकारे यांनी करून घेतला. आणि शेवटी आपण कोणती गोष्ट करत असताना जर मनापासून करत असो, म्हणजे मला महाराष्ट्रातल्या तरुणांनाही सांगायचे की ज्यावेळी आपण मनापासून उतरतो तर काही अवघड नसतं. म्हणजे कोणतीही गोष्ट असो ती आपल्यासाठी शक्य असते. त्याच्यामध्ये मी खूप चांगला रोल केला आहे, शहरी पात्र आहे. आणि सिनेमाची गोष्ट खूप चांगली, म्हणजे सिनेमाचं नाव स्मार्ट सुनबाई आहे, पण मला युवकांनाही सांगायचं की हा सिनेमा फक्त महिला तो खूप बघणार आहेत ह्या सिनेमाला. म्हणजे अगदी मला खात्रीपूर्वक सांगायचे की सिनेमा 21 तारखेला रिलीज होतो, 21 नोव्हेंबरला. तर जळगाव जिल्ह्यामध्ये जवळजवळ 2500 आता ॲडव्हान्स हाऊसफुल आहेत जळगाव खानदेशमध्ये. तर हा सिनेमा महिला वर्ग खूप बघणार आहे, पण पुरुष वर्ग पण का बघणार आहे की ह्याच्यामध्ये पुरुषांसाठी पण खूप चांगले चांगले मेसेज आहेत की आपली बायको कशी असावी, किंवा ती स्मार्ट कशी व्हावी, किंवा तिला स्मार्ट होण्यासाठी मदत कशी करावी. शेवटी आपण म्हणतो ना की सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे. तर आईवडील का बघतील की ती आपली सुनबाई कशी स्मार्ट होईल, तिला मदत कशी करावी. त्याच्यामुळे आईवडील बघतील, सुनबाई तर बघणारच आहेत, त्यांचे नवरे पण बघतील, लहान मुलं पण बघतील की आपली येणारी पिढी कशी असावी किंवा आपल्या होणाऱ्या बायका कशा असाव्यात, त्यांच्यासाठी ती मुलं बघतील. आणि हा सिनेमा खूप मनोरंजन आहे. म्हणजे सिनेमाचं नाव स्मार्ट सुनबाई असलं, मेसेज असले तरी प्रचंड कॉमेडी सिनेमामध्ये, हॉरर आहे, प्रचंड फायटिंगही आहे. तुम्ही म्हणताल स्मार्ट सुनबाई सिनेमा कसं काय आणि फायटिंग कसं काय, तर आमच्या स्मार्ट सुनबाईनी पण फायटिंग केली सिनेमामध्ये. म्हणजे हे पण सिनेमामध्ये बघण्यासारखं आहे. माझी पण फायटिंग आहे सिनेमामध्ये, पण सगळं जर सांगितलं तर लोक सिनेमा बघणार नाही. त्याच्यामुळे 21 नोव्हेंबरला बघावं लागेल सिनेमा. ह्याच्यामध्ये आम्ही सगळे तर आहेतच, उर्वरित भाऊ कदम आहेत, त्याच्यानंतर मोहन जोशी आहेत, त्याच्यानंतर प्राजक्ता हनमगर आहेत, माझ्या अपोजिटला प्राजक्ता गायकवाड आहेत, त्याच्यानंतर अंशुमन विचारे आहे, विनम्र बाबल आहे, भक्ती चव्हाण आहेत. आणि खूप चांगली टीम आहे आमची. म्हणजे हा सिनेमा एवढा छान घडला आहे, त्याच्यामुळे मला खात्री की 21 नोव्हेंबरला सगळी हा सिनेमा बघतील. आणि मला अजून एक सांगायचं आहे TV9च्या माध्यमातून की आपण पाहतो ग्रामीण भागामध्ये असेल, शहरामध्ये असेल, बचत गटाचा खूप मोठा प्रकार आहे. तर ह्या सिनेमामध्ये आम्ही बचत गटाची एक महिला एका शून्यातून कसं सक्षम होऊ शकते ह्या सिनेमात दाखवलेले. हीच आमची सुनबाई असेल. तर मला ह्या सुनबाईच्या, आमच्या स्मार्ट सुनबाईच्या थ्रू आम्हाला महाराष्ट्रातल्या लाखो करोडो सुनबाईंना एक मेसेज द्यायचा आहे की तुम्ही सक्षम होऊ शकता. तुम्ही जरी नाजूक परिस्थितीत असलं तरी तुम्ही सक्षम श्रीमंत होऊ शकता. तर ते कशा पद्धतीने, तर हे स्मार्ट सुनबाईमध्ये आम्ही दाखवलं. त्याच्यामुळे हा सिनेमा हसण्यासारखाही आहे, हा सिनेमा फायटिंग बघण्यासारखं आहे आणि काहीतरी मेसेज देणारा पण आहे. त्याच्यामुळे मला महाराष्ट्राच्या जनतेवरती खात्री आणि विश्वास आहे की 21 नोव्हेंबरला स्मार्ट सुनबाई सिनेमा बघते. थँक्यू. आणि आता अर्थात सगळं हे ज्यांनी घडवून आणलेलं आहे, मला त्यांच्याशी, कारण माझ्या डोक्यात बरेच प्रश्न आहेत, उत्सुकता आहे मुळात. शिवाजी दोलतडे सर दिग्दर्शक या चित्रपटाचे आपल्या सोबत आहेत. मुळात आधी एवढं सगळं, म्हणजे अर्ध इंडस्ट्री तुम्ही इकडे आणलेली आहे, तर हे सगळं कसं काय जमवलं, ही मूठ कशी काय बांधली? नमस्कार, मी शिवाजी दोलतडे, डिरेक्टर. ज्यावेळेस आमचं स्क्रिप्टबद्दल आमचं बोलणं चालू होतं, आपले निर्माते गोवर्धन दोलतडे, ज्यांना आम्ही आबा बोलतो, त्यांनी मला फोन केला की शिवाजी असा एक विषय आहे
आणि तो करायचा आहे आपल्याला. म्हणलं चालन, भेटलो आम्ही, त्याच्या विषयाबद्दल ऐकलं. अरे म्हणलं खूप चांगला आणि इंटरेस्टिंग विषय आहे आणि करणं गरजेचं आहे. कारण आजपर्यंत स्मार्ट सिटी झाले, स्मार्ट बॉईज झाले, सगळ्या गोष्टी, पण स्मार्ट सुनबाई, स्मार्ट महिला खूप गरजेची आहे. तर आपली पिढी जी आहे ते पुढं अजून चांगल्या पद्धतीने काम करू शकते. कारण महिलांना आपण आतापर्यंत दुय्यमच दर्जा देत आलेलो आहोत, पण ते तसं नसलं पाहिजे. स्त्रीलाही आपण स्मार्ट बोललं पाहिजे, स्मार्ट तर ती होऊ शकते, अजून ते धाडधडीने काम करू शकते. आणि भेटलो आम्ही, चर्चा झाली. मुलं चालून आपण एक डायलॉग रायटर घेऊ चांगला. मग आम्ही योगेश शिरसाटला बोलवलो. योगेश शिरसाटने एक पटकथा आणि संवाद लिहिले, खूप अप्रतिम लिहिलं आहे. आणि रायटिंग चालू असतानाच आमचं कलाकारांच्या बद्दलचं डिस्कशन चालू होतं की हे कॅरेक्टर जे आहे, हे कॅरेक्टर संतोष जोगकर खूप चांगलं करेल, हे कॅरेक्टर जे आहे त्या कॅरेक्टरसाठी किशोरी शहाणे, हे कॅरेक्टरसाठी दीपक सरकी सर जे आहेत ते परफेक्ट बसतील. रोहन पाटील असेल किंवा प्राजक्ता हनुमकर असेल, हे रायटरच्या आणि आमच्या डोक्यामध्ये ही स्क्रिप्ट रायटिंगच्या आधीच होते ते कॅरेक्टर. त्याच्यामुळे ते कॅरेक्टर इतके साजेसे झालेले आहेत. एवढा धमाल सिनेमा झाला आहे. एक कॅरेक्टर कॉमेडी भाऊ कदम यांनी केलेलं आहे, म्हणजे आपलातून ते कॅरेक्टर केलेलं आहे. हे सर्व कलाकारांबरोबर बोलणं झालं आणि कलाकारांची तगडी फौज लक्षात आलं. अरे एवढे मोठे कलाकार, म्हणजे इतके कलाकार. पण म्हणलं काम चांगलं होईल आणि सर्व कलाकारांनी पण खूप सपोर्ट केला की म्हणजे एवढे कलाकार असताना महिला ह्याच्यात जास्त आहेत, म्हणजे 5-7 पुरुष कलाकार असतील मेन आणि बाकीचे सगळे महिला. पण आपण कसं मी करतो, महिला सगळ्या एकत्र जर आल्या तर काहीतरी होतंच. जसं ते भांड्याला भांडं घासलं की ते आवाज होतो, तसं काहीतरी होतं. पण ते तसं बिलकुल काही झालेलं नाही. अक्षरशः म्हणजे तिथून लोकेशनवरून जाताना की बऱ्याच जणांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं की एवढे सगळे फॅमिलीवर झालते. प्रत्येकाला असं वाटायचं की माझी फॅमिली आहे. आणि ते लोकेशन खूप उत्तम होतं, जबरदस्त लोकेशन. जळगाव जिल्ह्यात हे लोकेशन आहे, गारखेडा गावामध्ये, जामनेरमध्ये. इतकं भारी लोकेशन की ते महाराष्ट्रामध्ये मी आजपर्यंत असं लोकेशन पाहिलं नव्हतं. आणि त्या एका लोकेशनवरती मला सिनेमा पूर्ण करायचा होता. आणि असं वाटलं की हा सिनेमा नाही, याचा सेकंड पार्टही त्या लोकेशनला होईल. नक्कीच नक्कीच, त्यासाठी शुभेच्छा आहेतच. पण माझी क्युरिओसिटी अजूनही का, कारण इतक्या सगळ्या कलाकारांना घेऊन जेव्हा आपण एक काम करत असतो आणि आता बघायला गेलं तर आत्ता या क्षणी तुम्ही त्यांचे नेते आहात, कारण तुम्हाला ह्या सगळ्यांना घेऊन पुढे जायचं होतं, काय आव्हान होतं? आव्हान तसं मी म्हणाल की ज्यावेळेस आमचे कलाकारांचं सगळं हे झालं, कास्टिंग झालं की त्याच्यानंतर असं आव्हान होतं की सगळ्या याच्यातले कलाकार आहेत, आत्ताच्या नवीनमधले आहेत, तरुणमधले आहेत आणि ज्यांनी एक काळ गाजवला आहे ते सगळे कलाकार आहेत. सर्वांना हँडल करणं असेल. आणि दुसरी गोष्ट की कलाकारांच्या डेट्स जेव्हा होत्या त्या सगळ्या कलाकारांच्या डेट्स जुळून आल्या, पण तेच दिवस शूटिंगचे दिवस होते पावसाचे, की त्या टायमिंगमध्ये पाऊस जर आला आणि एखाद्या कलाकाराचं एखाद्या दुसऱ्या दिवसाचं शूटिंग जर राहिलं, ते सर्वात मोठं टेन्शनचं काम होतं. पण देवानी साथ दिली आणि आपल्या चित्रपटात आम्ही बगलामुखी देवीचा सीन वापरला. पहिला ओपनिंग सीन आहे तो बगलामुखी देवी आहे, जी मध्य प्रदेशमध्ये एक देवस्थान आहे बगलामुखी देवीचं. तर त्या देवीचा आम्ही एक भव्य असा सेट उभा केला होता. शूटिंगच्या आधी 5 दिवस आम्ही यज्ञ ठेवला होता की 216 लोक, 70-80 पुजारी, ते पुजारी सगळे मध्य प्रदेशमध्ये होते. एक 5 दिवस यज्ञ आणि 5व्या दिवशी आम्ही शूटिंगचा मुहूर्त केला. आणि खरोखर मी म्हणजे मला म्हणून की आमच्या पूर्ण टीमला देवीचा आशीर्वाद होता की शूटिंग चालू झालं आणि पाऊस बंद झाला. आणि आव्हान जे वाटत होते ते आव्हान संधीमध्ये बदलले सगळे आणि खूप चांगलं शूटिंग झालं. सर्व कलाकारांनी खूप चांगली साथ दिली आणि मित्रांनो की कलाकारांनी जर साथ दिली सगळ्या तरच सिनेमा चांगला होऊ शकतो. आणि हा सिनेमा चांगला झालेला आहे. 21 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर रिलीज होत आहे. जळगावमधले काही थिएटर जे आहेत 25 शो तिथं सध्या बुकिंग केलेले आहेत लोकांनी. तर खूप आनंद होतो आहे. जसं जळगावमध्ये केले लोकांनी तसं संपूर्ण महाराष्ट्रात व्हावं अशी इच्छा आहे आणि होईल नक्की. आणि अगदीच होईल किंवा कारण आपण जेव्हा एखादा सामाजिक संदेश घेऊन पुढे जात असतो ना, तेव्हा ते लोकांना पोचतं. आणि जसं तुम्ही म्हणालेत की तेव्हापासून पाऊस थांबला तर तो खरंच एक कृपाप्रसादच असतो आपल्यासाठी. तर निश्चितच आणि खरं तर इतका सुंदर चित्रपट म्हणजे हसवता हसवता आपल्याला एक सामाजिक संदेश देणारा असा चित्रपट 21 नोव्हेंबरला प्रदर्शित होतो आहे. मी सगळ्यात शेवटी दीपक शिर्के सरांना सांगेन की जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा? प्रेक्षकांना सांगेन की हा चित्रपट जरूर पाहावा, कारण तो एका महिलेनं केलेला कर्तृत्वाचा ठसा आहे. ती कशी सक्सेसफुल होते आणि तिच्याप्रमाणे जर वागलं तर ते लाखपतीही पण बनू शकते.
हा संदेश या चित्रपटात आहे, तर त्यांनी तो पाहावा. तर अगदीच महिला शक्तीबद्दल या चित्रपटामध्ये सांगितलेलं आहे आणि अर्थात मी जसं म्हणाले तसं हसवता हसवता आपल्याला एक सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट आहे. 21 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट पाहायचा आहे. मी तर जाणार आहे, तुम्ही जा. आपला बायोस्कोपमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नव्या चित्रपटासह. तोपर्यंत धन्यवाद.